नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चिनी गुलाब या वनस्पतीबद्दल खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जी वनस्पती तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत आहात, ही वनस्पती आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा गार्डनमध्ये, मंदिरामध्ये सर्वत्र बघायला मिळते. विशेष करून महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक घरात या चिनी गुलाबाचं झाड, फूल तुम्हाला नक्की बघायला मिळेल. मित्रांनो, हे अतिशय उत्तम आहे औषधीय दृष्ट्या. आयुर्वेदामध्ये ह्या चिनी गुलाबाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. परंतु मित्रांनो, सध्या आपण आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग न करता ॲलोपॅथीकडे वळलो आहेत. ज्याने ॲलोपॅथीने आपल्याला फायदा नक्की होतो, गुण लवकर येतो, परंतु साईड इफेक्ट भरपूर होतात. म्हणून आपण आयुर्वेदिक औषधांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपल्याला कोणते साईड इफेक्ट होणार नाही आणि आपलं आयुष्य देखील वाढेल. आपण जितक्या आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करतो तेवढे आपण निरोगी राहतो आणि कोणतेही आपले शरीराचे ऑर्गन्स म्हणजे पार्ट्स हे डॅमेज होत नाहीत, खराब होत नाहीत. मित्रांनो, आम्ही इथं आशा बाळगतो तुम्ही हे चिनी गुलाबाचं झाड ओळखलं असेल आणि याचे फुलं 2 प्रकारचे येतात, एक पांढरं आणि एक लाल, अशी 2 रंगाची फुलं येतात. फुलाचा आपण जास्त वापर नाही करणार आहोत. आपण याच्या पानांचा आणि काड्यांचा वापर करणार आहोत आयुर्वेदिक दृष्ट्या, जर आपण याचा फायदा करून घेणार आहोत तर. मित्रांनो, ह्या वनस्पतीचे तसे भरपूर फायदे आहेत. आपण एक एक करून सगळे फायदे जाणून घेऊयात. पहिला फायदा म्हणजे ही वनस्पती ज्या लोकांचे गुडघे दुखतात त्यांच्यासाठी एक रामबाण उपाय आहे. आपण बघतो की आजकाल जे जवान पिढी आहे त्यांचे तर गुडघे दुखणे, कंबर दुखणे, हातपाय ठणकणे, ह्या सर्व ज्या व्याधी आहेत त्या लवकरच सुरू होतात. तर आपण ह्या चिनी गुलाबाचा उपयोग करून ह्या असल्या आजारांपासून निजात पाहू शकतो, म्हणजे असल्या आजारांना पळवून लावू शकतो. याच्यासाठी आपल्याला चिनी गुलाबांचा पानांचा वापर करावा लागणार आहे. चिनी गुलाबाची पाने अत्यंत मुलायम असतात. आपण त्यांना तोडताना व्यवस्थित हाताळायचं आहे. जर तुमच्याकडं जास्त चिनी गुलाब असेल तर तुम्ही त्याच्या डायरेक्ट फांद्या तोडू शकता. याच्या फांद्या आपण घरी आणायच्या आहेत आणि याचे पाने हळुवारपणे तोडायचे आहेत, कारण की याचे पाने खूप नाजूक असतात. जर तुम्ही त्यांना थोडंही खरचटलं किंवा हिसक-फिसक केलं तर ते लगेच तुटतात आणि खराब होतात आणि खरचटल्यानंतर त्यांचा जो रस आहे तो बाहेर येतो आणि त्यांच्यात जे वनस्पती तत्त्व आहेत, आयुर्वेदिक तत्त्व आहेत, ते देखील नष्ट होतात. त्यामुळे तोडताना एक व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित तोडून तुम्हाला आधी ही पानं धुवून घ्यायची आहेत. जवळजवळ तुम्ही 10 ग्रॅम पानं घेऊ शकता. जर तुम्हाला वजनाने मोजायचं नसेल तर साधारण तुम्ही 20-25 पानं तोडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ह्या पाण्याला मिठाच्या पाण्यात धुवायचं आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अश्वगंधा टाकायला लागेल. अश्वगंधा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडं जे मोहरीचं तेल आहे, मोहरीच्या तेलामध्ये याचा उपयोग करू शकता. याच्यासाठी तुम्हाला आता ही जे लाल चिनी गुलाबाची फुलं आहेत यांना व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये यांना कुटू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे जो वराठा पाटा असेल दगडाचा त्याच्याने वाटू शकता. व्यवस्थित वाटून याची पेस्ट बनेल. आता पेस्टमधून तुम्हाला त्याचा रस काढायचा आहे. तो रस आता तुम्हाला तुमच्याकडं जे मोहरीचं तेल आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. साधारण 10 ml तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता, म्हणजे 2-3 चमचे, आणि हा चिनी गुलाबाचा जो रस आहे तो देखील 2-3 चमचे बनणार आहे. तर समप्रमाणात घ्या, व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर आता पेस्ट तयार झालेली आहे चिनी गुलाबाच्या पानांपासून आणि मोहरीच्या तेलापासून. आता ही जी पेस्ट आहे, हे जे तेल, हे जे आयुर्वेदिक औषध आपण बनवलेलं आहे, आता यांना तुम्हाला हळुवारपणे तुमच्या गुडघ्यांवरती आणि तुमच्या कमरेवरती मालिश करायची आहे. असं हप्त्यातून तुम्ही 3दा करू शकता आणि सकाळी किंवा संध्याकाळी जो वेळ तुम्हाला सोयीस्कर वाटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही याचा वापर केला तर आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो की तुमचे गुडघेदुखी, तुमची कंबरदुखी कायमची बंद होणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही ॲलोपॅथीच्या औषधी किंवा गोळ्या घेण्याची गरज नाही. मित्रांनो, आयुर्वेदिक औषध असं असतं ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो.
त्यामुळे आपण निश्चित राहू शकतो आणि याचा कमी जास्त प्रमाणात वापर झाला तरी देखील आपल्याला काही याच्यापासून नुकसान नाही, साईड इफेक्ट नाही. त्यामुळे गुडघे दुखणे आणि कंबर दुखणे याच्यासाठी तुम्ही ह्याचा प्रयोग एकदा नक्की करून बघा. मित्रांनो, अनेक जण तेलकट त्वचेच्या समस्येने त्रासलेले असतात. भरपूर लोकांच्या चेहऱ्यावरती तेलकटपणा येतो, काळे डाग तयार होतात, पुरळ उठतात आणि त्या पुरळ उठल्यानंतर जेव्हा पुरळ त्यांचे चांगले होतात त्याच्यानंतर तिथं मोठे मोठे काळे डाग राहून जातात. त्यामुळे त्यांचा चेहरा हा विचित्र दिसायला लागतो. त्यांची स्किन चांगली असते परंतु चेहऱ्यावरती काळे डाग असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा जो निखरता आहे किंवा चेहऱ्याचा जो चमकपणा आहे तो निघून जातो. जर तुम्हीही अशा काही प्रॉब्लेम्समुळे त्रस्त झालेले असाल तर चिनी गुलाबाचं जे पान आहे तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक औषधी म्हणून एक वरदान आहे. तर याचा उपयोग कसा करायचा आहे चेहरा चमकवण्यासाठी, चेहऱ्यावरचे पुरळ आणि काळे डाग काढून टाकण्यासाठी, तर तुम्हाला सर्वात आधी 2 गोष्टी याच्यासाठी लागणार आहे. एक गोष्ट म्हणजे गुलाबजल आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिनी गुलाबाच्या पानांचे हे काड्या तुम्हाला लागतील. ह्या काड्या तुम्हाला हळूवारपणे तोडून घ्यायच्या आहेत. साधारण 20 ग्रॅम याची काड्या म्हणजे पानं तोडून घ्या. आता ह्या पानांना तुम्ही मिठाच्या पाण्यात किंवा कोमट पाण्यात व्यवस्थित धुवा आणि आता याचा रस तुम्हाला बाहेर काढायचा आहे. या पानांचा रस काढण्यासाठी तुम्ही त्यांना वराट्या पाट्यावरती वाटू शकता किंवा मग वाटीमध्ये कुटून त्याचा रस काढू शकता. एका कपड्यामध्ये किंवा गाडीमध्ये हा रस व्यवस्थित गाळून एका वाटीमध्ये भरून घ्या. साधारण 2 ते 3 चमचे रस हा निघणार आहे. आता हा रस आणि गुलाबजल दोघं मिक्स करून तुम्हाला हळुवारपणे तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या नाकावरती, डोळ्याच्या खाली जिथं काळे डाग निर्माण झाले आहेत तिथं हळूहळू लावायचं आहे आणि जवळजवळ अर्धा तास तुम्ही तसंच राहू द्या. त्याच्यानंतर कोमट पाण्याने व्यवस्थित तुमचा चेहरा हा धुवून काढा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो आलेला असेल, तुमचा चेहरा हा चमकायला लागेल. तर तुम्हाला दिवसातून एकदा हा प्रयोग करायचा आहे. हप्त्यातून तुम्ही 4 ते 5 वेळा करून बघू शकता. खूप फायदा होणार आहे आणि खूप चांगला उपाय आहे. करून पहा आणि मग बघा. कारण की काही लोकं काय करतात, फक्त व्हिडिओ बघतात आणि त्याचा प्रयोग करत नाही. त्यामुळे मित्रांनो काहीही फायदा होत नाही. व्हिडिओ बघून तुमचा वेळ वाया जातो. आम्हालाही तुमची वेळेची खूप किंमत आहे. त्यामुळे तुमच्या वेळेचा चांगला फायदा घ्या आणि ह्या व्हिडिओमध्ये जी कृती आम्ही तुम्हाला सांगितली काळ्या डागांसाठी, पोळ्यांसाठी, चट्ट्यांसाठी नक्की करून बघा. पुढचा उपाय म्हणजे तळपायांसाठी फायदेशीर. मित्रांनो, आपण बघतो की जेव्हा आपण रात्री झोपायला जातो आपल्या तळपायाची एवढी आग होते की आपल्याला झोपही येत नाही. असं वाटतं की कोणी आपल्या तळपायावरती जाळ लावला आहे की इस्तू ठेवला आहे, एवढी आग आपल्याला होते. त्यासाठी ह्या चिनीगुलाबाचा रस तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्या पायाची आग होत असेल तर तुम्ही चिनीगुलाबाचे पानं जास्त तोडून घ्या आणि एखाद्या कापडाने तुमचे पाय त्या चिनी गुलाबाजवळ बांधून घ्या. म्हणजे चिनी गुलाबाच्या फांद्या, पानं तुमच्या पायांना बांधून घ्या एखाद्या कपड्याने. असं तुम्ही संध्याकाळी झोपायच्या वेळेस करू शकता. याच्याने तुमच्या पायामधली हीट ही पूर्णपणे बाहेर निघेल आणि कालांतराने काही दिवसाने तुमच्या पायाची उष्णता पूर्ण संपून जाईल आणि तुमच्या पायांना जी जळजळ होते, जी आग होते ती पूर्णपणे बंद देखील होईल. तर मित्रांनो, असे बरेच फायदे आहेत या वनस्पतीचे, या फुलझाडाचे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.